चला गणपती बाप्पा. तरुण समोर आहे वरच्या साईडला आणि बरोबर एक्झॅक्ट खाली ह्या फॅमिली रूम आहेत. अतिशय सुंदर आणि शांत जागा आहे आणि ह्या खोल्यांच्या समोर एक प्रशस्त भला मोठा असा लॉन आहे आणि ह्या साईडला स्विमिंग पूल चालू आहे. बऱ्यापैकी उरकत आलं. टेस्ट वगैरे आणि रेसॉर्ट कसं वाटलं? मस्त, टेस्ट खूप छान, सुंदर खाणं आहे. वडापावची चटणी स्वादिष्ट, एकदम पोट भरून खाऊन झालेलं काय जेवण जुन्नरची मिसळ कसं वाटली? बेस्ट आहे बेस्ट. जुन्नरची मिसळ आणि वडापाव मस्त सगळं आवडलं. मस्त नमस्कार. नाश्ता झाला कसं वाटलं? एकदम नाश्ता एकदम मस्त झाला. प्लॅन एकदम मस्त चालू आहे. कारण जुन्नरमध्ये येऊन कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, मस्त. चला आपल्या ट्रेकच्या आता सुरुवात होते. चला जाऊया ट्रेकला. गुजरात से आए पहली बार क्या है ड्राई ट्रेक? तो बार या ठिकाणी काम चालू झालेलं आहे. हे बघा ह्यावेळेस जोरदार तयारी आहे. मग अजून पाऊस लांबला आहे. किती लहान भाई वहाँ पे तो लड़के कंपनी में भेल खाने का मजा अलग है और यहाँ पे खा रहे हैं आप. यहाँ पे अनया कांदा काट नया तो हो नहीं पा रहा अलग मजा आता है. ठीक आहे. ठेचा ठेचा मिरचीचा मिरची आणि शेंगदाणा लिमिट नाही अजून पण आहे. टेस्ट कशी आहे? मास्टर आवडलं? यस बाय. चलो चलो ड्राइवर छोड़ के सब छोड़ सो जाओ. चलो बाय. ओके बाय 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 बाय. धन्यवाद दादा सगळं. काही प्रॉब्लेम नाही. परत असेल तर सांगत जा बिनधास्त. ओके चलो बाय. आणि आपला हा व्हिडिओ या ठिकाणी एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपली भेटत राहू. बाय बाय. शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. चला गाडी आलेली आहे पुण्यामधून. ओके चला. ओके देखायला चालू आहे काय? चालू आहे काय? चला ब्लॉगिंग होणार आहे का? हो युट्यूबचे गणपती बाप्पा. हटकेश्वर आहे आणि हटकेश्वरवर जे ढग उतरलेत ना ते असे एवढे भन्नाट आहेत ना. हा समोर माळशेज आपण गणेश खिंडच्या मार्गाने प्रवास करतो आणि ढग बघा क्लाउड. 7:20 झालेत. नारंगावला मला पिकअप केलं होतं. आता आपण पोहोचलोय ब्लू डेक रेसॉर्टला पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी आता पहिल्यांदा नाश्ता करून घेऊया. व्हिडिओला सुरुवात थोड्या वेळाने करतो. आज आपल्याबरोबर पायलट ड्रायव्हर आहे. मस्त आणलं. तू भारी गाडी चालवतो. एक नंबर गाडी चालवतो. शेजारीत बसलो होतो. खूप सुपर गाडी चालवतो आणि सेफ्टी. तर आज आपण ती गाडी पुण्यावरून घेतलेली आणि आपल्याबरोबर मर्सिडीजमधले काही ऑफिसर आहेत म्हणजे काही आपले क्लायंट आहेत त्यांना घेऊन आलेले आहेत. आता ब्लू डेकला नाश्ता करूया आणि मग पुढच्या आडराईच्या ट्रेकला आपण या सुरुवात करणार आहे. खरं तर आत्तापर्यंत आडराई ट्रेक चालू झाला नाही आहे. पाऊस जरा कमी आहे पण आपण बघूया. त्यांना बाहेर पडायचं आहे म्हणून आज आपण त्यांना ह्या क्लाउडमध्ये घेऊन आलेलो आहे. तर चला जाऊया. पुढे एक हॉटेल. जुन्नरमधले जे हॉटेल आहेत ते 8 वाजल्याशिवाय उघडत नाही आहे आणि आता आपण खरं तर लवकर आलो खिरेश्वरमध्ये. इकडे बाहेर बसू शकता.
आणि जुन्नरमध्ये आपल्याला हॉटेल वेळेवर उपलब्ध नव्हते, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ब्ल्यू डेकला आलेलो. थोडासा वेगळा एक्सपिरियन्स दिला. मॅडम नियोजन आवडलं का? हो एकदम मस्त. तुमचं लंचचं पण प्लॅनिंग इथं होतं, पण तुम्ही म्हटलं मला गावाकडली चव पाहिजे, त्याच्यामुळे लंचचं प्लॅनिंग गावामध्ये केलं आहे आणि इकडे नाश्त्याचा प्लॅन केला आहे. छान आहे. येस. साईड सीन एकदम मस्त. हो, नाश्त्याला अजून टाईम आहे. नाश्ता तोपर्यंत तयार होतो, तोपर्यंत यांना आपण रेसॉर्ट फिरवून घेऊया. त्यांना रेसॉर्ट बघायचं आहे. जुन्नरमधील मस्करे यांच्या मालकीचं हे जे रेसॉर्ट आहे, मुंबई आणि पुण्याचा भरपूर क्लाउड या ठिकाणी असतो. आता या ठिकाणी राहण्यासाठी पण काही खोल्या केलेल्या आहेत नवीनच. त्या ब्ल्यू डेक रेसॉर्टला ह्या नवीन खोल्यांचं एक ओपनिंग लवकरच होणार आहे. अतिशय सुंदर असे जागा या ठिकाणी तयार केलेली. आता इकडे जाऊया. इकडे स्विमिंग पूल आणि गार्डन आहे आणि समोर धरणाचा म्हणजे पिंपळगावचा जलाशय आपल्याला पाहायला भेटतो. आणि हा ओपन पेस आहे पूर्ण. त्या साईडला सुद्धा कॉटेज आहेत. हे सगळे फॅमिली कॉटेज आहेत, छोटे छोटे, एका फॅमिलीसाठी. हा स्विमिंग पूल आणि समोर या रोडच्या पुढे धरणाचा व्ह्यू चालू होतो. रेस्टॉरंट समोर आहे वरच्या साईडला आणि बरोबर एक्झॅक्ट खाली ह्या फॅमिली रूम आहेत. अतिशय सुंदर आणि शांत जागा आहे. आणि ह्या खोल्यांच्या समोर एक प्रशस्त भला मोठा असा लॉन आहे आणि ह्या साईडला स्विमिंग पूल. नाश्त्याला बसूया. नाश्ता करून ट्रेकला लवकर सुरुवात करू. यस. नाश्ता झालेला आहे या ठिकाणी. नाश्ता चालू आहे, बऱ्यापैकी उरकत आलं. टेस्ट वगैरे आणि रेसॉर्ट कसं वाटलं? मस्त. टेस्ट खूप छान आहे, एकदम मस्त. मॅडम वडापाव आवडला का? हो खूप आवडला. येस एकदम छान. सुरुवात चांगली झाली, म्हणजे सुरुवात चांगली झाली का नाश्त्यापासून पुढचं सगळं चांगलं होतं. चांगलं झालं आमचं. आता ट्रेक जरा चांगला होईल अशी इच्छा. खूप सुंदर खाणं आहे. वडापावची चटणी एकदम स्वादिष्ट, एकदम पोट भरून खाऊन झालेलं आहे. मैं डिकोड ऐसा कोशिश कर रही थी बट मुझसे डिकोड सचिन बोलो खाना खूप छान आहे जेवण. जुन्नरची मिसळ कसं वाटली? बेस्ट आहे, बेस्ट. जुन्नरची मिसळ आणि वडापाव सगळं आवडलं. मस्त है. वो जिस हिसाब से खाने में बिजी आपको समझ में आ रहा होगा कितना अच्छा है. नींबू में बिजी हो आपको ठीक आहे, आपको जरा देख लेता हूं. बेस्ट, खूप छान. यहाँ पे सब बिझी आहे. नमस्कार. नाश्ता झाला कसं वाटतं? एकदम नाश्ता एकदम मस्त झाला. प्लॅन एकदम मस्त चालू आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट अजून आमचा प्लॅन 5% पण नाही झाला, पण एन्जॉय खूप झाला आहे. आता ट्रेकला चालू करायचं. ट्रेकला चालू करूया. कॉफी आलेली आहे या ठिकाणी. अशा कोणत्या ट्रेकमध्ये एवढं स्टँडर्ड सुविधा नसतात बरं का, फक्त आपल्याकडे ते. थँक्यू. कॉफीचा मग आहे भरून एकदम. चला कॉफी ट्राय करू. चलो गाडी आलेली आता, पोचलोय आपण. बाळा भेटलाय आपल्याला.
बरोबर 8 वाजलेत, 8 सव्वा 8 झाले. हो आता मंदिराकडे पाया पडून आपण ट्रेकला चालू करूया. रात्री जोरात पाऊस झाला म्हणे. 5 वाजता हा ना, लय झाला. आज पण शक्यता आहे. हा आहे ना पाऊस. भारी आज वातावरण. वातावरण चांगलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत. आज आपण आडराई जंगल ट्रेक जाणार आहे फिरायला. तर आज तुमचं मी गाईड म्हणून राहणार आहे. तर आज आपण या ठिकाणी बसलोय. हे केरेश्वर गाव, जुन्नर तालुक्यामधलं शेवटचं गाव. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या पाठीमागं नागेश्वराचं मंदिर आहे. हे जंज राजाने 12व्या शतकामध्ये 8वे ते 10व्या शतक बांधलेलं मंदिर आहे. हे 12 नद्यांच्या उगमावरती 12 मंदिरांची स्थापना जंज राजाने केलेली आहे. त्यापैकी एक नागेश्वराचं मंदिर आहे आणि अजून एक मंदिर इथं कुकुडेश्वर म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये तिथे एक आहे. आणि एक अमृतेश्वर मंदिर माहिती आहे तुम्हाला, भंडारदरा, ते जे एक आहे. अशी 12 नद्यांच्या उगमावरती 12 मंदिरं बांधलेली आहे. तर आता आपण काळू वॉटरफॉल इथून मागं काळू वॉटरफॉल आहे आणि आडराई जंगल ट्रेक करणार आहोत. चला. आणि याच्याबरोबर हा हरिश्चंद्रगडवरचे जे ट्रेक आहेत याला बऱ्यापैकी 5 ते 6 वाटा सगळ्या वाटा माहिती आहेत त्याला. नळीची वाट, माकडनाळ, जुन्नर दरवाजा, पाचनई, इकडलं तोलारखिंड, हे सगळे ट्रेक तो स्वतः करतो. आणि महत्वाचं म्हणजे याचे 100+ ट्रेक झालेले आहेत हरिश्चंद्रगडचे. हा फक्त हरिश्चंद्रगडसाठी स्पेशल आहे. म्हणजे तो दिवसभरात एक ट्रेक तर जाऊन येऊन काहीतरी 25 किलोमीटर आहे जाऊन येऊन 2 साइड. तो एका दिवसामध्ये 2 वेळा करतो. दुपारपर्यंत 2 वेळा. मैं तो सुबह यहाँ पे टाइम लगाओ, यहाँ पे आके वापस रिटर्न जाएगा, वापस आएगा, 2 बार करेगा ऐसा. ये वाला 6 किलोमीटर का ट्रेक है. 6 और 7 म्हणजे ऊपर नाही जाता नाही. चलो. और हे सगळे मर्सिडीजचे मित्रमंडळी आहेत. ओळख करून घेऊया. सचिन गाडे. ओके. आसावरी राजवैद्य. नमस्कार, अनया. हॅलो, शुभम श्रीवास्तव. हाय, प्रगती. हाय, श्रेया. हॅलो, श्वेता जवाहर. राम राम, आदित्य गवळी. कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी जुन्नर मध्ये येऊन? कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, मस्त. चला, आपल्या ट्रेकच्या आता सुरुवात होते. चला जाऊया ट्रेकला. मॅडम माझ्या पाठीमागे लपलं होतं तरी मला कळालं नाही. मॅडम तुमची ओळख? तेजस्विनी. मी पूर्ण ट्रेक ह्या मॅडमने अरेंज केला नाही, असं काही आहे. चला ट्रेकला इकडून चालू करू. इकडनं जायचं. चला सुरुवात करूया. चला, पावसाच्या सुरुवातीलाच आपण काळू वॉटरफॉल आलो. पाणी खूप कमी आहे. चला, इकडे आडराईचा तारामतीचा समोरचा डोंगर आहे. हा इकडं रोहिदास समोरच्या साईडला. आणि इकडे पाणी चालू झालेलं आहे थोडंफार आडराईला. आणि आता डोंगर थोडासा हिरवागार पडायला चालू झालेला आहे मस्तपैकी. समोरचा माळशेज घाटचा परिसर. खूप वेळ या ठिकाणी आपण घालवलं. आता चला आडराईच्या ट्रेकला जाऊया. काळू वॉटरफॉलपासून निघालोय. आता आडराईच्या ट्रेकच्या दिशेला वाटचाल आहे. या ठिकाणी थोडंसं फोटो स्टेशनसाठी जागा आहे. फोटो काढूया आणि आडराई ट्रेक स्टार्ट करू. पावसाळा चालू व्हायचा आहे तरी पण या ठिकाणी मुंबईवरून बराचसा क्लाउड या ठिकाणी आलेला आहे. कुठून आले? मुंबई. अरे वा. किती जण आहेत? 6 जण. बरं. पाठीमागे तर भरपूर आहेत. 32 आहे. 32 आहेत. ओके. कोणता ग्रुप आहे? ओके. ट्रेक एंड ट्रेल. ओके. हाँ, अच्छा है. आडराई की शुरुआत चालू हो गई. आप भी बॉम्बे से है? पुणे से? गुजरात से आए. पहली बार किया आडराई ट्रेक? हाँ, ये ट्रेक पहली बार. तो बारिश में क्यों नहीं किया? अभी क्यों जल्दी आ गए? तो बारिश में यहाँ का जो नज़ारा है ना वो बहुत भारी है. आप वापस 1 महीने के बाद यहाँ पे आ जाओ. जो वहाँ पे वाटरफॉल है ना यहाँ का, वो मौसम ही अलग है. और कालू वाटरफॉल भी देखने लायक जैसा है. 1 महीने के बाद वापस आओ जाओ, क्योंकि ये आपने बहुत मिस किया. बहुत जल्दी आ गए आप. चलो चलो, जंगल ट्रेक चालू झाला है. लो, यहाँ पे एक नया पेड़ गिरा है. चला इकडने जाऊया आता. या कैसे लग रहे? ये जो है ना उम्बर है, इसको बोलते हैं. हाँ, तो दत्त भगवान रहते ना, इसके नीचे उनका वास रहता है. उनका प्रतीक बोलते हैं उसको.
It is a big nose trek and I am कंटिन्यूअस से वो ऊपर चढ़ते रहना पड़ेगा. Bye. अच्छा पुढचा जंप मारना है, जंप. बाई चलना है, चलना. पडले मैंने नेट मारा. आय डोंट थिंक मी कर पाऊंगा. हो घेतो ना. हा राईट राईट. पुढे बघू ना किती वॉटरफॉल आहे. चला आडराई या ठिकाणी काम चालू झालेलं आहे. हे बघा टपऱ्यांचे. अरे मॅगी स्टॉल. मैगी है भाई तेरी. कहाँ गई प्रगति? मॅगी वगैरे चालू किया. पाणी किती आहे? भाई खाया पानी खाली. खाली ना तिकडे जाऊ पानी तुम्ही. बॉटल पण आहे का तुम्ही? अरे आहे रे आपल्याकडे. आहे आपल्याकडे आहे. खाली वॉटर ते दुसऱ्या वॉटरफॉलला पाणी तिकडे जाऊया आपण. हे वॉटरफॉल म्हणजे ह्या वर्षी काय जोरात आहे मग. या वर्षी जोरात आहे. आपण खाली जाऊया तिकडून तसं. हो बाळा खालच्या वॉटरफॉलला पाणी ह्यावेळेस जोरदार तयारी आहे. हा मग अजून पाऊस लांबला आहे. किती लांबलाय पण या वर्षी बघ ना किती. त्यांना टाइम भेटला पावसाने. यावेळेस जोरदार कमाई आहे. काय प्रॉब्लेम इकडे नाही काय. मेन इकडे जास्त पाणी असतं. त्या बाजूने किती स्टॉल लागले आज या वर्षी. या वर्षी समोरचे सगळे स्टॉल. सगळं भरून टाकलंय. लोक कमी स्टॉल जास्त असं नको व्हायला. नाही लोक येतात ना. लोक येतात ना जास्त येतात. सगळे खिरेश्वरचे ना. हा सगळे अरे वा. चला ही सगळी तयारी चालू आहे. पाऊस सुरू झाला की इकडे आहे ही आडराई सगळी फुलून येणार आहे. स्टॉलनी नाही तर पर्यटकांनी फुलून येणार आहे. आणि पर्यटकांसाठी खास सोय चालू आहे या ठिकाणी स्टॉल बांधायचे कामं. चला खाली जाऊया. खालच्या वॉटरफॉलला पाणी आहे. हा समोरचा आहे तारामती इकडला. तर चला आडराईला आता पाणी जरी नसलं तरी थोडीशी सुरुवात झालेली या ठिकाणी. पाणी आता यायला सुरुवात झालेली. आणि आता पावसाळा पण लवकरच चालू होईल. जरी उशीर झाला असला तरी यावर्षी. या ठिकाणी सगळे मुली या ठिकाणी बसलेल्या आहेत. चलो खाली खाली जाऊया. चला खाली पाणी मस्तपैकी. हाँ राइट. पकड़ लिया. जाओ दीवार को पकड़ते पकड़ते. वहाँ पे जाके रुको. आपको नहीं आने को. आप इतने सर आएंगे पीछे. जाएंगे जाएंगे नीचे. मॅडम तुम्ही गावाकडले आहेत. पण मी असं कुठेच गेली नाही. चला इनके पीछे जाओ. हाँ आगे भी है. वो कपड़ा सूख जाएगा आपके से ऊपर का. मारो डुबकी बिंदास. पता है रुको ना. तुमने ऑलरेडी मेडिटेशन किया है. बाहर आता आपण आडराईच्या ट्रेकमध्ये समोर इथं तारामती आणि सुरुवात झालेली आहे पावसाला. या ठिकाणी आपले फ्रेंड्स
लॉस्ट में मेक्सिको थोडंसं घेतो मी आलो. अब मैं उठा रहा हूँ 2 मिनट. हाँ चलो. जो 1 मिनिट जो इधर आएगा उसको भाई लेकिन वो हाँ, चलेगा, कोई बात नहीं. आ जाओ बाहर आ जाओ. अभी श्रेया अच्छा अच्छा एक मिनट भाई किसी से आ रहे हो एक कोने में घूमना नहीं चाहिए लगता छोटी बच्ची हो क्या छोटी बच्ची हो क्या स्टार्ट करो भाई. ठिकाणी खाली एका ठिकाणी पाणी आपल्याला सापडलंय. या ठिकाणी भरपूर पाणी आहे आणि एकदम क्लीन आहे. बाळाने शोधून काढलं. तर या ठिकाणी चला आता सगळेजण यायला लागले. बॅगा राहू दे तिकडे, बॅगा राहू द्या. चलो वहाँ से जाओ उसके पास से. ये देखो पानी. हे आपले सगळे खेळचे मित्र आहेत. कुठलं काय करता तुम्ही? स्टुडंट आहे का? अरे वा, लास्ट इयर चालू आहे. चला आता बाळाबरोबर आपण बरेचसे पॉईंट बघितले. खाली एक सुंदर पॉईंट आहे तो आपण दिवाळी नंतर जाणार. पावसाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. काल भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या ठिकाणी आपल्याला तारामती आणि बालेकिल्ला ह्याच्यामधून जे येणारं पाणी आहे ते या ठिकाणी पाणी असं खूप क्रिस्टल क्लिअर म्हणतो ना, जे तळ दिसतो डायरेक्ट असं पाणी आहे या ठिकाणी. एकदम तळवा वगैरे सगळं दिसतं एकदम क्लिअर मस्त. आता जरा फ्रेश होत. आपण हे पाणी कुठं जातं खाली? काळू हे पाणी आहे ना 2 ठिकाणाहून येणार पाणी. म्हणजे इकडून तारामती आणि बालेकिल्लाच्या गळीतून येणार पाणी आणि इकडं जुन्नर दरवाजा आणि बालेकिल्ला त्या गळीतून येणार पाणी या ठिकाणी एकत्र येतं. आणि या ठिकाणी एकत्र आल्यानंतर काळू वॉटरफॉलचं पाणी आणि हे पाणी पुढे जाऊन एकत्र होतं आणि पुढे काळू नदीचा मोठा पसारा जो म्हणतो अत्यंत भयानक असा पसारा तो पुढं पाहायला भेटतो आपल्याला. ठाणे जिल्ह्यामध्ये जाणार होतो तो सगळा बॅक वॉटर सगळं. तुम ये 4 वर्ड्स ये करके रट के आए हो. क्या है? कुछ भी हो जाए वही बोलेंगे. मेल चौने वो बैंक में बोलता है तब तक. भाई वहाँ पे तो लड़के कंपनी में बेल खाने का मजा अलग है और यहाँ पे खा रहे हैं आप. यहाँ पे अनया कांदा पर काट अनाया के तो दे हो नहीं तो पा उसमें रहा अलग मजा आता है. वो काट नहीं पा रही छिलका भी नहीं है. छिला जा रहा अनाया से. दे मैं करती. तर उमरतची वेळ आपण 18च्या या जंगलामध्ये बेळ खातो. ओए प्रगति कांदा कापता यायचा तर आनंद मॅडम तुम्ही स्वयंपाक चांगला करताय. अरे बापरे, खूप प्रेशर टाकलंय तुम्ही माझ्यावर. पण प्रयत्न पूर्ण राहील. अनाया चला हे जंगलामध्ये आता आपली भेळ खाऊन झालेली आहे. या ठिकाणी आपला अल्प उपहार म्हणजे जे जे स्नॅक्स आणलं होतं आपली उमरतची भेळ खाऊन झालेली आहे. त्यांनी पण खाल्लेली. बाळाने मी तिकडे भेळ खाल्ली. आता आडराईचा परतीचा प्रवास करूया. आता रिटर्न जाऊया. या ठिकाणी सगळ्यांनी पाऊस जरी कमी असला पण काल झालेला पावसाच्या पाण्यामध्ये या ठिकाणी बरेचसे वॉटरफॉल थोडे थोडे चालू झाले. त्याच्यामध्ये सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे. मस्त आनंद घेतला. तर चला आता रिटर्नच्या प्रवासाला जाऊया. तर भेळ कशी आहे? आवडली का? कंपनीत खायला वेगळी चव लागते, इथं खायला वेगळी चव. इथे एकदम ते असं चढून आल्यानंतर खायला हा शरीर थकलेलं असतं ना. आणि त्यात असं काही फूड भेटलं का? तेच आहे थोडं असं आता चढायला थोडी एनर्जी. हा एनर्जी भेटेल अगदी. चला आता इथून वर चढतील. चलो हो गया. यहाँ पे कुछ छूट नहीं गया. चलो हाँ फोन रहने दे एक्चुअली चला ह्या व्हॅली तिला आपला थोडा वेळ घालवला आता. आता आपण रिटर्नला जाऊया. सगळेजण वर चाललेत. कैसा है एडवेंचर? अच्छा है. खूप मस्त, खूप मजा. चलो चलो झालं का काम? झालं का? आता पेपर टाकायचा का?
बर बोरणे बर मस्त गेलो तुझं स्पॉट भारी आहे. हो चहा कॉफी वगैरे काय घ्यायचं का? नाही आता काहीच नाही. आता मनसोक्त भरपूर वेळ खाल्ली. ओके अगदी कांदा वगैरे मिक्स करून त्यामुळे पोट भरलेलं आहे. आणि पुढच्या वेळेस ना इकडे तुम्हाला कांदा भजी गोल भजी या ठिकाणी आणि त्याबरोबर मॅगी मसाला मॅगी म्हणजे अजून भरपूर पदार्थ या ठिकाणी खायला मिळतात. घ्यायचं आहे का? घेऊया. चला ट्रेक संपलेला आहे. परत रिटर्न आलो आहे गाडीजवळ. आता जाऊया मारुती मेहमान आहे संकेत हॉटेलच्या घरी. त्या ठिकाणी आपलं जेवण सांगितलेलं. मेहमान मामांचं या ठिकाणी आता मारुती मामा या ठिकाणी जेवण बनवण्याचं काम झालं. बरेचसं आता मी बाहेर घेऊन ठेवलं. आता काय बनते? आमलेट बनवायचे. ओके आणि चटणी आहे का? हां जाऊ का घेऊन बाहेर. या ठिकाणी अंडी पण आहे. ओके मटकी का चटणी? मटकी. शेंगदाणा चटणी आहे. चलो व्हेजवाले कोण आहेत? शेंगदाणा चटणी. चला ठीक आहे. ठेचा ठेचा मिरचीचा मिरची आणि शेंगदाणा. हो घ्या की. नाही मिळणार आम्ही नाही देणार ना तुम्हाला. ओके ग्रीन पीस फ्राय आणि बटाटा मटकी. काय लागलं तर बोला. गुलाबजाम आले. पोटभर खा. खूप आणलेले आहेत मी. लिमिट नाही. अजून पण आहे. अजून पण एक अर्धा डबा आहे तो पण संपवा. लिमिट नाही गुलाबजामला. अनलिमिटेड आहे. हा. तो ढोकळा नाही आहे हा पायनॅपल शेक आहे. मेन राहिलं चिकनवाल्यांचं हे रस्सा. मोबाईल काढ बरं. हा चमचा घेतो मी. त्या चमचा चिकनची टेस्ट कशी आहे? मास्टर आवडलं? चला आपली बॅग काढून घेऊया. यांना इथून तर रामराम ठोकणार आहे. चला सगळं व्यवस्थित जा. पोहोचल्यानंतर फोन करा. नक्की. येस येस बाय. चलो चला. चलो सलमान. चलो चलो मॅडम. अजून कोणी आहे का? ओके ओके हाँ तेवढा करून देतो तुला व्हिडिओ. येस कुछ बाकी नहीं रहा ना. हो गए ना सब? ओके अभी आराम करो. ड्राइवर छोड़ के सब छोड़ सो जाओ. चलो बाय. चलो बाय बाय. ओके बाय 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 बाय. धन्यवाद दादा सगळं. काही प्रॉब्लेम नाही. परत असं तर सांगत जा बिनधास्त. ओके चलो बाय. हो चला आता हे सगळे पुण्याला गेलेत आणि हे सगळं पुण्याला गेलेत आणि आज आपण इथं मुक्काम करणार आहे. आणि आपला हा व्हिडिओ या ठिकाणी एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपले भेटत राहू. बाय बाय.